हॅलो सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो. पाहू शकताय मी तुम्हाला हे सर्व माझे जे डिझायनर काय मी डिझाईन बनवते तर ते मी व्हिडिओ तुम्हाला टाकते की तुम्हीसुद्धा घरात बसून मैत्रिणी आपल्या ज्या आहेत तर त्या घरात बसूनसुद्धा असं स्टिचिंगचं म्हणा काहीही काम करू शकतात. तर मी आजचा व्हिडिओ यासाठीच बनवलेला आहे की महिला ज्या आहेत तर त्या घरात बसून काहीही काम करून अर्निंग करू शकतात. तर छोटे मोठे जे बिझनेस आहेत तर ते करू शकतात. तर ते कोणकोणते बिझनेस आहेत तर ते मी पुढे सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही आहे. तर छोटे छोटे बिझनेस करून आपण अर्निंग करू शकता. घरात बसून पैसे कमवू शकता घरातली कामं बघून. तर बघू शकता हे जर ब्लाऊज डिझाईन तुम्हाला शिकायचे असतील तर आपलं PS फॅशन डिझायनर म्हणून चॅनल आहे. तर त्या चॅनलवरती तुम्ही सर्च करायचं आहे आणि तुम्ही पाहायचं आहे. तर चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आयडिया नंबर 1 बघा, टिफिन सर्व्हिसेस. घरात बसून तुम्ही अशा प्रकारचे टिफिन सर्व्हिस देऊ शकता. आजकाल बऱ्याच जणांना गरज असते कॉलेजच्या मुलांना टिफिन सर्व्हिस देण्याची. तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आयडिया नंबर 2 टेलरिंगचा. आता मी सुरुवातीला दाखवलेलंच आहे टेलरिंगचा व्यवसाय 7 ते 8 हजारापर्यंत मशीन येऊन जातं. तर ते मशीन घेऊन तुम्ही छोटा मोठा बिझनेस अशा प्रकारचा करू शकताय. त्याच्यानंतर आयडिया नंबर 3 क्लासेस घेऊ शकताय. तुम्ही घरी बसून तुम्ही ट्यूशन क्लास घेऊ शकता. तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. त्यातून सुद्धा तुम्हाला थोडंफार अर्निंग होतं आणि चांगलंच जमायला लागल्यावर खूपच अर्निंग होतं. त्याच्यानंतर आयडिया नंबर 3 गार्डनिंगचा. म्हणजेच बऱ्याच जणांना झाडं छोटी छोटी लावण्याचा, रोपं लावण्याचा, त्याच्यातून कांड्या बनवण्याचा शौक असतो. तर त्याच्यातून तुम्ही सुद्धा छोटी छोटी रोपं बनवून तयार ठेवून अशा प्रकारे अर्निंग करू शकताय. तर सध्या ते पण खूप ट्रेंडिंगला आहे. त्याच्यानंतर आयडिया नंबर 5 ज्वेलरीचा व्यवसाय तुम्ही करू शकता. आर्टिफिशियल ज्वेलरी अशा प्रकारचा बिझनेस तुम्ही करू शकता. घरगुती अशा प्रकारे छोटी छोटी ज्वेलरी आणू शकता किंवा सध्या जी निघालेली आहे तर ती थ्रेडची ज्वेलरी म्हणतात ही अशा प्रकारची सुद्धा ज्वेलरी तुम्ही बनवू शकता. त्याच्यानंतर कापडी ज्वेलरी निघालेली आहे. साड्यांवरती मॅचिंग अशी ज्वेलरी, ही सुद्धा ज्वेलरी तुम्ही अगोदर शिकू शकता आणि बनवून तुम्ही सेल करू शकता किंवा डायरेक्ट रेडीमेड मागवून सुद्धा तुम्ही थोडी थोडी सेल करू शकता आणि यातूनच थोडे थोडे पैसे कमवू शकता. घरात रिकामं बसण्यापेक्षा एकदम छान अशा आयडिया आहेत. तर त्याच्यानंतर आयडिया नंबर 6 लेडीज वेअर. म्हणजे लेडीजसाठी लागणाऱ्या साड्या किंवा अंतर्वस्त्र जे काही लेडीज वेअर असतात कपडे, तर ते सुद्धा तुम्ही थोड्या थोड्या पैशांनी 10 हजारापासून सुरुवात करून तुम्ही हा सुद्धा बिझनेस छान असा सुरुवात करू शकता. त्याच्यानंतर मैत्रिणींनो आयडिया नंबर 7 होममेड केक. तर सध्या बरेच जणांनी लॉकडाऊनच्या नंतर केक बनवायला शिकलेले आहेत. तर तुम्ही सुरुवातीला छोटे छोटे केक बनवून केकच्या ऑर्डर घेऊन कुणाकुणाच्या जवळचे पार्टीचे वगैरे बड्डेचे केकच्या ऑर्डर घेऊन तुम्ही याचासुद्धा बिझनेस तुम्ही सुरुवात करू शकता. मैत्रिणींनो घरात रिकामं बसण्यापेक्षा तुम्ही छोटे छोटे बिझनेस जर सुरुवात केली तर एकतर डोक्यामध्ये नाही ते विचार पण येणार नाहीत आणि वेळ पण आपला छान असा निघून जातो. तर त्याच्यानंतर आयडिया नंबर 8 तर डेकोरेशनचं सध्या खूप फॅड आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये डेकोरेशनमध्ये आपण जाऊन आता लग्नामध्ये वगैरे सप्तपदीच्या रांगोळी काढणं किंवा हे असं बड्डेचं डेकोरेशन करून देणं. त्याच्यानंतर घरामध्ये सुद्धा डेकोरेशन करून आता सध्या देतात सिटीला वगैरे. त्याच्यानंतर हे बघा असे मायक्रमचे लोकरीचे तोरणं बनवणं, ताटावरचे बनवणं, लग्नात वगैरे हे खूप घेतलं जातं आणि एरवीसुद्धा असं सणावाराला बायकांना लागतंच घरगुती. तर आपल्याला जर ही कला येत असेल तर ही कलासुद्धा आपण जोपासू शकतो आणि हे सुद्धा तयार करून आपण सेल करू शकतो. तर बघू शकता इथे खूप छान अशी ज्वेलरी वगैरे आहेत. लोकरीचे तोरण, ताटावरचे. तर गुगलवरती सर्च जर केलं तर एकाहून एक असे डिझाईन येतात. मग ते डिझाईन तुम्ही तुमच्या कस्टमरला दाखवू शकता आणि तशाच डिझाईन्स त्यांना बनवून देऊन त्याच्यातून सुद्धा अर्निंग करू शकता. मैत्रिणींनो घरात रिकामं बसण्यापेक्षा खूप छान अशा छान आयडिया आहेत. तर मी थोडंसं मोटिवेशन करण्याचा प्रयत्न करत असते तुम्हाला सगळ्यांना, कारण आपल्या चॅनलद्वारे काहीतरी माहिती मिळावी सगळ्यांना, हाच माझ्या चॅनलचा उद्देश आहे. तर खूप सुंदर असे तोरण आहेत. शुभलाभचे तोरण सध्या जास्त देवाच्या नावाचे वगैरे तोरण येतात. हे बघू शकता मायक्रमचे झुले किंवा मायक्रमचे तोरण किंवा मायक्रमचं आकाशकंदील हे खूप सध्या ट्रेंडिंगला आहे. तर हे सुद्धा तुम्ही
यूट्यूबला बघूनसुद्धा शिकू शकता. यातलं काहीही येत नाही असं नाही. तुम्ही थोडंसं यूट्यूबला जरी बघितलं तरी तुम्हाला येऊन जातं. हे बघू शकता सप्तपदीसाठी सुपाऱ्यांची डिझाईन केलेली आहे. त्यानंतर रुखवत आहे लग्नाचा, साखरेचा रुखवत म्हणा, असे बरेच असे आयडिया आहेत. तर ह्याच आयडिया मी देण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर त्यामुळंच म्हटलेलं आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कुठे काय असेल आणि कुठं काय तुमच्या डोक्यात बसेल काही सांगता येत नाही. आणि त्यामुळे बघू शकता इथं साखरेचा सुद्धा किती सुंदर असा रुखवत तयार केलेला आहे. तर हे सुद्धा रुखवत तुम्ही तयार करू शकता. आजकाल बऱ्याच जणांना गरज आहे या गोष्टींची. तर ते जे वर्किंग वुमन असतात, तर जे जॉबला जातात त्यांना करणं होत नाही, मग त्या लग्न कार्यामध्ये अशा ऑर्डर्स घेत असतात. तर याच्यानंतर आता बघूया आपण आपली पुढची आयडिया नंबर 9, आरी वर्क, लास्ट अँड बेस्ट. तर आरी वर्कचे सुद्धा जास्त फॅड आलेलं आहे. लग्न कार्यात आरी वर्क जास्तीत जास्त ऑर्डर केले जातात. तर आरी वर्कचा क्लास करून तुम्ही असे आरी वर्क शिकू शकता, किंवा यूट्यूबला सुद्धा बरेच असे व्हिडिओज आहेत आरी वर्कचे, ते सुद्धा बघून तुम्ही सुरुवात करू शकता. चला तर मैत्रिणींनो, भेटूया. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.